तर ऑन साइडला पाहिलं तर शॉट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक दिसतोय, शॉट स्क्वेअर लेग वरती, त्याचप्रमाणे डीप काऊ कॉर्नर वरती एक क्षेत्ररक्षक दिसतोय आणि लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. ऑफ साइडला पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक आहे पॉइंट वरती, त्याचप्रमाणे कव्हर आणि मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल ती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकावरती. गोलंदाज यावेळी सज्ज होतोय आकाश हे प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी, अर्थात जोखीम याही षटकामध्ये आहे, कारण दोन क्षेत्ररक्षक हे संरक्षण करण्यासाठी 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र पाहावं लागेल ही सलामीची जोडी. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू झाल्याचा आणि स्ट्राईक एंडला उजव्या शैलीचा फलंदाज प्रथमेश तारी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू नीट संपर्क होत नाही, अर्थात शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. एकेरी धावसंख्येने प्रथमेश तारी आपलं खातं उघडताना दिसतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र एक धाव. धावांचा श्री गणेश होतोय तो सदा स्पोर्ट्स बागवाडी क्रिकेट संघासाठी. पहिला सामना पाहिला तर 103 धावांचा. या सामन्यामध्ये पाहावं लागेल किती धावा जमवल्या जात आहेत. पहिले 2 दिवस पाहिले तर नक्कीच ही धावसंख्या 50, 55 आणि 80च्या घरामध्ये पाहायला मिळाली. मात्र आज या धावसंख्येचा उच्चांक पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला, तो तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकडनं. गोलंदाज दूरवरनं सज्जल, डावकर शैलीचा वेगवान गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रिहान शेख साठी. चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं समोरलं जातंय, ती अतिरिक्त धाव बहाल करताना दिसतोय. सांघिक धावसंख्येत बदल होतोय. नाममात्र 2 धावा धावफलकावरती नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघ. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क नव्हता, अर्थात चेंडू यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता ही गोलंदाज आकाशच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे. दुर्घटना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. बहुधा चेंडू यावेळी उंची प्राप्त करताना दिसतोय आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपला जातोय. पहिला गडी बाद होतोय तो ब्राह्मणदेव सदास्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघाचा आणि माघारी परतावं लागतंय रेहान शेख या फलंदाजाला. चेंडूवरती अपेक्षित संपर्क नव्हता, अर्थात जोरकस साहसी फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न सफल होताना दिसत नाही. चेंडू ज्या चेंडूला लांबी आवश्यक होती तिथं कुठेतरी उंची मिळाली आणि डीप काऊ कॉर्नरवरचा क्षेत्ररक्षक ज्याने कुठेही चुकी केली नाही, यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय तो सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघाचा. अर्थात आघाडीच्या जोडीला सुरुंग लावतोय तो आघाडीचा गोलंदाज आकाश, ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूंमध्ये एक अवांतर धाव, एक एकेरी धाव असे हे गोलंदाजी पाहायला मिळत आहे ती आकाशची. नवीन फलंदाज रुपेश यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. सांघिक धावसंख्या ही नाममात्र 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात सुरुवात ती फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळत नाही सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघाकडनं. मात्र आत्मविश्वासाने धेटाईने फलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक, अर्थात संरक्षण माग जास्त नाही आहे. 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर. सुंदर प्लेसमेंट म्हणावी लागेल. कव्हरवरचा क्षेत्ररक्षक येतोय झपकन, अर्थात एकेरी धावसंख्येने फलंदाज रुपेश आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आकाश पंचांच्या उजव्या साईडने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू पुल केलाय. मिड विकेट वरती चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू बॅक ऑफ द लेन फलंदाज हे वळखतोय, अर्थात आघाडीचा फलंदाज प्रथमेश तारी
आणि जो अंदाज मनाशी बाळगला त्या अंदाजाला मात्र इथं सफलता मिळताना दिसत आहे. चौकाराच्या साह्याने प्रथमेश वैयक्तिक 5 धावांवरती. यावेळी शरीराच्या चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज आकाशचा तो प्रयत्न यावेळी सफल ठरताना दिसतोय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि फलंदाजी करताना डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे. ते नाममात्र 7 धावा आघाडीचा फलंदाज यावेळी रेहानला माघारी परतावं लागलंय ते 0 या धावसंख्येवरती. अर्थात उर्वरित फलंदाजांना ती कामगिरी बजवावी लागेल. साखळी फेरीत खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली गेली. ती ब्राह्मणदेव बागायत विपक्ष सदा स्पोर्ट्स बागवाडी औचित्य तारा स्पोर्ट्स तारा मुंबई आयोजित भव्य ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. जी स्पर्धा खूप बऱ्याच वर्षांची ओळख असलेली क्रिकेट स्पर्धा तारा चषक म्हणून ज्या नावाने ही प्रसिद्ध. अर्थात खवळे महागणपतीचा कृपा आशीर्वाद या तारा मुंबई गावावरती आणि याच गावाची ही क्रिकेट स्पर्धा. उत्तम नियोजन आयोजन वेगळ्या ढंगात लौकिकाच्या शिखरावर पोहोचलेली उत्कर्षाची शिडी चढताना आपण पाहत आहोत ही क्रिकेट स्पर्धा. आणि गेले कित्येक वर्ष या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गीतेश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं. डावकरा शैलीचा गोलंदाज रनअप 4-5 पावलांचं मात्र वेग भन्नाट पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. तो रुपेशचा निर्धाव चेंडूने सुरुवात करताना दिसतोय. तो गोलंदाज गीतेश आपल्या गोलंदाजीवरती. पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट एंडने मारक पाहायला मिळतोय. याही वेळी चकवतोय चेंडू. अर्थात चेंडू शरीराच्या दूर ठेवायचा ही रणनीती पाहायला मिळते गीतेशची आणि ती रणनीती सफल होताना दिसत आहे. म्हणजे 2 चेंडू हे निर्धाव. ज्या निर्धाव चेंडूला अनन्यसाधारण महत्व क्रिकेटमध्ये. याही वेळी मात्र यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बराच बाहेर भरकटला जातोय. अर्थात पंच दंडित करतायत. चेंडू स्वेर असल्याचा इशारा. ज्या चेंडूला चांदाटू बांध म्हटलं तर वावग ठरणार नाही. सांघिक धावसंख्या बदलली जाते ती 1 बाद 8 धावा धावफलकावर. डाव्या इष्टीवरचा चेंडू यावेळी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं. चेंडू वेगवात गोळीच्या वेगात आपल्याला निघून जाताना दिसतोय. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं. अर्थात सांघिक धावसंख्या दशकाचा उंबारटा ओलांडते 12 1 बाद. यावेळी बॅकफुटला जातोय चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये येतोय. पॉइंट क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि चेंडूची फेकी होईल. संधी मिळते एकेरी धाव पूर्ण करण्याची. एकेरी धावसंख्येने सांघिक धाव फलक पुढे सरकला तो 13 1 बाद. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळतोय. दोन्ही डावकरा शैलीचे गोलंदाज आकाश त्यापाठोपाठ गीतेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप काऊ कॉर्नर वरती. अर्थात 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेकी विलंबाने होत आहे. या संधीचा फायदा उठवत 2 धावा प्रथमेश तारीच्या खाली जमा होत आहेत. तर दुहेरी धावसंख्येने सदा स्पोर्ट बागवाडी संघ पोहोचतोय धावफलकावर 15 एका गडीच्या मोबदल्यात. मध्यम गतीचा गोलंदाज गीतेश डावकरा शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट प्रथमेश साठी. यावेळी चेंडू खाली राहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. देवगड जामसंडे नगरपंचायत त्यांचे नगरसेवक सन्मान श्री शरद ठुकरोल साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. आपलं खूप खूप मनापासून शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती आपण आसनस्थ व्हावं. देवगड जामसंडे नगरपंचायत नगरसेवक सन्मान श्री शरदजी ठुकरोल साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय, अर्थात पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झाला. डावाची सुरुवात अर्थात पाहायला मिळते ती सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा जमवतोय. म्हणजे सरासरी पाहिली तर 12.5 धावांची सरासरी 7.5 धावांची सरासरी पाहायला मिळते ती प्रति षटकांमध्ये. उर्वरित 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आघाडीचा फलंदाज प्रथमेश तारी, नंबर 3 वरती आलेला फलंदाज रुपेश खेळतोय वैयक्तिक 6 धावांवरती, तर प्रथमेश तारी खेळतोय वैयक्तिक 7 धावांवरती. आतापर्यंत पाहिला 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे ती या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं, अर्थात क्षेत्ररक्षणावरील निर्बंध उठतायत. क्षेत्ररक्षण हे सीमारेषेजवळ आता पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक आणि उर्वरित क्षेत्ररक्षक हे सीमारेषेजवळ आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल आणि पाहावं लागेल की तिसऱ्या षटकावरती ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावर लावला जातोय. आकाशची वर्णी लागते, ज्या आकाशने या इनिंगची सुरुवात केली होती. डावकर शैलीचा वेगवान द्रुतगती गोलंदाज आहे आणि पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातोय तो ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं. पंचांच्या उजव्या साईडने दूरवरना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल स्ट्राइक एंडला. यावेळी रुपेश लोअर फुलटा चेंडू अर्थात जमिनीचा सहारा घेतला जातोय. चेंडू जमिनीला घरंगत शॉर्ट मिड विकेट वरती क्षेत्ररक्षण होत आहे आणि जोपर्यंत फेके होईल एकेरी धाव रुपेशच्या खाती जमा होताना दिसतंय. तर एकेरी धाव संख्येने धाव फलक बदलला गेलाय. 16 एका गड्याच्या मोबदल्यात 1 बाद 16. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी गती परिवर्तन, गती नव्हती, थोडासा मंद गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज प्रथमेश तारीचा प्रयत्न झाला होता साहसी फटका खेळायचा, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क दिसून आला नाही. चेंडू निर्धाव गल्ला जातोय आकाशच्या गोलंदाजीवरती. गोलंदाजीमध्ये अचूकता पाहायला मिळते आणि गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न आकाश या गोलंदाजाचा. या वेळी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमलेला घरंगत जातोय. डीप लॉंग ऑफरचा क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने परती करतोय चेंडूवरती आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धाव प्रथमेश तारीच्या खाती जमा होते. तर सांघिक धाव संख्या 1 बाद 17. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस मिड विकेट वरती फटका पाहायला मिळतोय. डीप स्कोर लेग वरचा क्षेत्ररक्षक येतोय, कसरत करावी लागतंय सीमारेषेवरती. दुसरा क्षेत्ररक्षक यावेळी संरक्षण देतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल इथं मात्र 3 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. ज्या तिहेरी धाव संख्येने सांघिक धाव संख्या धावफलकावर बदलली जाते 20 1 बाद. तारा स्पोर्ट्स तारामुंबरी आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. तारामुंबरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2. हो यावेळी चेंडू पूर्णपणे चकवतोय. प्रथमेश तारीला अजूनही फलंदाजीचा सूर गवसताना दिसत नाही. एकेरी दुहेरी धावा अर्थात मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलाय ब्राह्मणदेव बागायत संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाज यावेळी वर्चस्व प्रस्थापित करताना दिसत आहेत, अर्थात कंबर कसतायत या सिमेंट खेळपट्टीवरती. गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाही आहे, मात्र तो वर्चस्व पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये डीप स्कोर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय, झेलपासून दूर पाहायला मिळतोय आणि संभाव्य 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत सदा स्पोर्ट्स बागवाडी क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने 22 धावा. इनिंग मधील तिसरं षटक समाप्त होताना दिसतंय. निम्मा षटकांचा खेळ समाप्त, उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. संघाची सुरुवात सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघ 1 बाद 22 धावा जमवतोय, म्हणजे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल. इथून मात्र
आता तुम्हाला हाय गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभारायची असेल तर प्रथमेश तारे किंवा रुपेशला जोखीम पत्करावी लागेल आणि जोखीम पत्करून साहसी फटके खेळावे लागतील ते या मैदानावरती. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. 3 षटकांमध्ये कमी धावसंख्या खर्च केली जात आहे. ज्या 3 षटकांमध्ये 2 पॉवर प्लेची षटकं. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. डीजे ऑपरेटर यांचं शुभ आगमन होत आहे. अर्थात अधूनमधून आपल्याला या डीजेच्या तालावरती या स्पर्धेची रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आम्ही संधी देऊ डीजे साठी. गीतेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. वेग भन्नाट होता. त्याचबरोबर अचूक लाईन आणि अचूक लेंथ पाहायला मिळतंय. टप्पा अतिशय सुरेख गीतेशचा पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे चकवतोय फलंदाज रुपेशला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी उजव्या स्टिफरचा चेंडू. अर्थात रुपेशला काहीच समजू शकत नाही. रणनीती 6 पाहायला मिळते गीतेशची की फलंदाजांच्या रडार पासून चेंडू दूर ठेवायचा आणि हीच रणनीती गीतेशची यावेळी सफल होताना दिसत आहे. सलग दुसरा चेंडू हा निर्धाव. यावेळी मधल्या शेवटचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. मिडॉनवरती शतरक्षक येतोय वेगाने. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 23-1 बाद. गीतेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅटची किनार. अर्थात यष्टीरक्षकाकडनं चुकी पाहायला मिळत आहे. झेल सुटतोय. जीवनदान मिळत आहे ते फलंदाजांना. स्पर्धेतील नियोजन आपल्याला सुरेख पाहायला मिळत आहे प्रत्येक सदस्यापर्यंत. अर्थात मंडळाच्या प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्यांच्यापर्यंत मग शीतपेय असेल, पाणी असेल, नाश्ता असेल आणि तो चोख पूर्णपणे ही जबाबदारी पाडली जात आहे. ते मंडळाचे सदस्य स्वयंसेवक त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मंडळाने जी जबाबदारी दिलेली असेल ती पूर्णपणे जबाबदारी पार पाडायची आणि एका उत्तम नियोजनामधना ही स्पर्धा शेवटपर्यंत एका सुस्थितीत पार पाडायची हे स्वप्न असेल प्रत्येक सदस्याचं. गीतेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय. चेंडू थांबायचं नाव घेत नाही. डी पॉइंट सीमारेषेच्या दिशेने बऱ्याच वेळानंतर चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 धावा. डीजे चौकारच्या साह्याने 29 धावा धावफलकावर 1 बाद. आता मात्र फलंदाजांना हात खोलावेच लागतील. षटक क्रमांक 4 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे 5वं षटक हे गोलंदाजीसाठी ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाकडनं अविनाश. रुपेश यावेळी स्ट्राईकला. अविनाश पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस मिड विकेट वरती फुल्ली लॉस. ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघ तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील गगनचुंबी षटकार. 6 धावा. डीजे एक बाद ही धावसंख्या पाहायला मिळते. सदास्फोट बागवाडी क्रिकेट संघ. याही वेळी फुल टॉस मात्र मिस टायमिंग फटका. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफरना शतरक्षक आणि नक्कीच शतरक्षकाचा कस या मैदानावरती लागला होता. मात्र सुंदर एफर्ट्स म्हणावे लागतील. सुंदर प्रयत्न आणि 2 धावा रुपेश खाती जमा होताना दिसत आहेत. 37 धावा धावफलकावरती
पाचव्या षटकाचा खेळ सुरू झालाय. धावसंख्या आकार घेताना दिसत आहे, वेग पकडताना दिसत आहे धावसंख्या सदास्फोट बागवाडी क्रिकेट संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू डाव्या इष्टीवरचा खोदून काढलाय. चेंडू जमलेला गरंगत जातोय मिड विकेट वरती, अर्थात क्षेत्ररक्षक अडकळतोय. परिणामी एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळत आहेत सदास्फोट बागवाडी क्रिकेट संघासाठी. 39 39 रन्स लॉस ऑफ बाय 1 विकेट आफ्टर 5 ओव्हर प्रोग्रेस. पाचवं षटक आपण पाहतोय आणि पाचव्या षटकावरती गोलंदाज अविनाश. यावेळी मिस टाइम एक फटका. यष्टीरक्षक येतोय झेल खाली. रुपेशची खेळी समाप्त होताना दिसत आहे आणि दुसरा गडी बाद होतोय सदास्फोट बागवाडी क्रिकेट संघाचा. तंबूच्या आश्रयाला यावं लागेल ते रुपेशला आणि दुसरी सफलता ही अविनाशच्या गोलंदाजीवरती ब्राह्मणदेव बागायत क्रिकेट संघाला. डीजे नवीन फलंदाज. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सी महाराष्ट्राच्या बाहेर. 6 धावा. डीजे यावेळी स्ट्राईक एंड वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरकस फटका टोलवायचा. यावेळी चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा यावेळी प्राप्त होताना दिसत आहेत प्रथमेश तारीसाठी. दुहेरी धावसंख्येने 49 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर सदा स्पोर्ट्स बागवाडी क्रिकेट संघ मुख्य व्यासपीठावरती मंडळाचे अध्यक्ष त्याचबरोबर मंडळाचे सदस्य या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर मधना क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, अर्थात फेकी ही नॉन स्ट्राईक एंड वरती नैसर्गिक अडथळ्याचा फायदा मिळतोय आणि एकेरी धावीची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय सदा स्पोर्ट बागवाडी क्रिकेट संघ. 2 बाद 51 धावा धावफलकावरती आतापर्यंत मजल मारताना दिसतोय तो SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अर्थात इथं एका फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मात्र तो फलंदाज कोण असेल, प्रथमेश की हर्षद? हर्षद तारी अर्थात
प्रेझेंट ऑफ माइंड दाखवण्याची गरज होती. त्या फलंदाजाला तिथंच थांबायचं होतं. मात्र हर्षद तारी पॉपिन क्रीजमध्ये येण्या अगोदर क्रीज सोडलं आणि हर्षद तारी जो फलंदाज विस्फोटक वाटत होता त्या फलंदाजाला तिसऱ्या गड्याच्या रूपात माघारी. डीजे दर्शन घडवावं लागेल ते सदस्फोट बागवाडी क्रिकेट संघासाठी. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेट. उजवेष्टीवरचा चेंडू साहसी फटका खेळण्याचा प्रयत्न राहतोय. चेंडू निर्धाव गल्ल जातोय. एका अचूक टप्प्यावरनं चेंडू थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय आणि आतापर्यंत 4 चेंडू हाताळतोय, 4 धावा खर्च करतोय. यावेळी पदल आलित्य अर्थात मिडॉन शतरक्षकाला चेंडू चकवतोय, जातोय तो लॉंग ऑन बाउंड्री पर्यंत चेंडूची फेकी होतय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आताताईपणे नडला जातोय. तिसरा गडी बाद होतोय तो सदास्फोट बागवाडी क्रिकेट संघाचा. डीजे ठुकरुल साहेब इथं उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर त्यांचा सन्मान होईल तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या आयोजन कमिटीकडनं. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन श्री हितेश खवळे यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. शाल, त्यानंतर तारा स्पोर्ट्स तारा मुंबरीचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ, प्रेमाची मायेची ही उबदार शाल देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक सन्मान श्री शरदजी ठुकरुल साहेबांचा सन्मान आपण पाहत आहोत. पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह श्री हितेश खवळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्याचबरोबर तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान श्री सतीशजी दुरत, त्याचप्रमाणे श्री उद्धवजी गोरे साहेब आणि इतर मान्यवर, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान पाहिला. आता मात्र मैदानावरती आपण पाहतोय सदा स्पोर्ट्स बागवाडी क्रिकेट संघ एका ओळीने मार्गक्रमण करताना दिसतोय मैदानावरती. इनिंगचा जसा खेळ सुरू होईल 6 षटकांमध्ये 54 धावांचं लक्ष असेल. 54 धावांचा विजयी पाठलाग होतोय की 53 धावांचा बचाव केला जाईल. पहिल्या 6 षटकांमध्ये इनिंग मध्ये आपण मराठी म्हणणं ऐकणार आहोत. आमचे साथी समालोचक श्री उत्तमजी मुनगेकर यांचं मराठी म्हणणं या सामन्याचं धावतं समालोचन. थोड्या वेळासाठी मी प्रदीप देऊलकर माझ्या शब्दकोशांना पूर्णविराम देतोय आणि ऐकूया या इनिंग मध्ये आवाज श्री उत्तम मुनगेकर मराठी म्हणणं. डीजे
थँक्यू डीजे. धन्यवाद प्रदीपजी. जाऊया मैदानावरती. ब्राह्मणदेव बागायत विरुद्ध सदा स्पोर्ट्स. विजयी 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय. यावर्षी पहिल्यांदाच ब्राह्मणदेव बागायत हा संघ देवगड नगरीमध्ये दाखल झालाय. सहर्ष स्वागत. दोन्ही टीमना शुभेच्छा. विजयी 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय. ओव्हर क्रमांक 1 पेश करण्यासाठी सज्ज असेल टीमचं कॅप्टन मिस्टर सदा आणि त्याच्या अगेन्स्ट इथे खेळण्यासाठी सज्ज असेल मंगेश लेफ्ट हँड बॅटर. विजयी 54 धावा. निर्धारित 6 ओव्हरची लढत. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू. इथे लॉग लेगला मारायची संधी होती परंतु चेंडू डॉट जातोय. पहिला चेंडू इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवला असता इथे मंगेशने परंतु तसं घडताना दिसलं नाहीये. थोडासा आखू टप्प्याचा चेंडू सदाचा शोल्डरला घासून जातोय की काय निर्धाव चेंडूची सांगता होते. विजयी 54 धावा. मॅचला सुरुवात होते सदा स्पोर्ट्स आणि हा मात्र मोठा फटका सजवलाय. पाहायचंय आउट ऑफ पार जातोय. इथे षटकार जाईल. मंगेशच्या बॅट मधून हा पहिला षटकार येतोय. टीमचं खातं खोललं गेलंय. टीमची धावसंख्या 6. विजयी 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय. नव्या कोऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच डिलेवरी त्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यावर मात्र चेंडूवरती षटकार ठोकलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल परंतु टीमची धावसंख्या 6. टीमची धावसंख्या 6. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय सदा. टीमचा कॅप्टन ओव्हर द विकेट मारा करेल. लेफ्ट हँड बॅटर मंगेश पाहायला भेटतोय आपल्याला. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. अचूक टप्प्याचा वेग इथे पाहायला भेटला. टप्पा मात्र अचूक आहे या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटर तयार असेल मंगेश. त्याच्या विरोधात इथे सदा गोलंदाजी करतोय. हा मात्र लॉंग लेगला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलेवरी आणि तो चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. षटकार येतोय. 6 धावा. यस डीजे. चौकार आणि या चेंडूवरती काय येईल पाहायचंय. चांगला चेंडू. पुन्हा एकदा डॉट जातोय. काय गोलंदाजी करतोय. 1 डॉट 1 षटकार. 1 डॉट 1 षटकार. परंतु आत्ताचा चेंडू मात्र डॉट जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या 12. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल सदाचा. 2 मोठे फटके सजवलेत. मंगेशने लेफ्ट हँड बॅटर इथे आक्रमण चढवलंय. ब्राह्मणदेव बागायत टीमच्या माध्यमातून मंगेश लेफ्ट हँड बॅटर तयार. हा फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भिरकावलाय आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 16-0 अशी परिस्थिती आहे. सुरुवात तर दमदार केली आहे ब्राह्मणदेव बागायत टीमने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16-0 अशी सध्या परिस्थिती आहे ब्राह्मणदेव बागायत टीमची. प्रेक्षकांसाठी इथे
आणण्यात येईल. 2 स्मार्ट वॉच आणि एक एअरफोन यांच्या माध्यमातून दिला जाईल. नवीन गोलंदाज सुशांत येतोय. टीमची धावसंख्या 16ला 0. सुरुवात दमदार केली आहे मंगेश, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईकला. फुल्लर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अफवाई सफर करतोय की काय. इथे 6 धावा की षटकार, पंचांचा सिग्नल अपेक्षित असेल. यस, षटकारासाठी जातोय. 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. टीमची धावसंख्या 22. आज मात्र संपूर्ण खेळ बदललेला दिसतोय. चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटते प्रत्येक टीमच्या माध्यमातून. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. युवा गोलंदाज उंचीचा फायदा उठवतोय. सुशांत पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण चढवलं लक्ष्मीकांतने, परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती शांत ठेवलंय लक्ष्मीकांतला. पुन्हा एकदा सुशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अल्पेश त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. टीमची धावसंख्या रोखली आहे. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. सदा स्पोर्ट्स बागवाडी विरुद्ध ब्राह्मणदेव बागायत अशी ही लढत. विजयी 54 धावांचं लक्ष्य पार करायचंय. एका बाजूला देवगड तालुका तर दुसऱ्या बाजूला मालवण तालुका. कव्हरला दिशा दिली आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 38 सर्कलमध्ये फेकी खराब आहे, परंतु कलेक्ट केलाय चेंडू उडी मारून. तोपर्यंत एकच धाव. टीमची धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 30. 23 धावा सध्या. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सदाने 16 धावा खर्च केल्या आहेत, परंतु तदनंतर इथे थोडंसं शांत ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं होतं मंगेशने, परंतु त्यानंतर मात्र शांत ठेवलंय मंगेशला. परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडला 2 षटकार ज्याच्या बॅटमधून पेश केले गेले आहेत. लेफ्ट हँड बॅटर. चांगला चेंडू, परंतु हिट विकेट मानावा लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली चेंडूने, परंतु भरपूर मागे आलाय बॅट्समन आणि इथे हिट विकेट होतोय. पहिला हादरा बसतो या ठिकाणी. मंगेश इथे बाद होतो. बॅक टू पॅव्हिलियन मंगेश. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या 23ला 1 अशी परिस्थिती आहे. ब्राह्मणदेव बागायत या टीमची. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल. एस डीजे. दाखल होईल सचिन. 23ला 1 विजयी 54 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये कंप्लीट करायचंय ब्राह्मणदेव बागायत या टीमला. मालवण तालुक्यातून हा संघ दाखल झालाय देवगड नगरीमध्ये. 2025 या सालामध्ये पहिल्यांदा देवगड नगरीमध्ये दाखल झालाय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हा स्पर्धा इथे दाखल झालाय संघ, आणि त्याच्या विरोधात सदा स्पोर्ट्स बागवाडी हा संघ खेळताना दिसतोय. सुशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. सचिन स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्राईकला लक्ष्मीकांत इथे दिसतोय बॅटर, परंतु इथे मॅचला सुरुवात होईल. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. दुसरं षटक हाताळतोय सुशांत. बॉलर तयार असेल. ओव्हर द विकेट. मोठा फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथे आणि इथे झेल पकडलाय. भरपूर मोठा फटका सजवला होता सचिनने, परंतु भरपूर उंच चेंडू गेला आणि यावर मात्र सचिनला माघारी परतावं लागेल. आउट होतोय सचिन आणि इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2ला 23 अशी परिस्थिती आहे. सध्या ब्राह्मणदेव बागायत या टीमची धावसंख्या 2ला 23.
येस, या ठिकाणी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा थरार. यानंतरचा आवाज ऐकाल तुम्ही कृष्णाजी देवजी या सरांचा, आणि मी उत्तम मुनगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओल टू कॉम्बॉक्स. नमस्कार, धन्यवाद उत्तम सर। उत्तम जी मुनगेकर की आवाज़ आपने सुनी, कुछ कारण की वजह से उनको जाना पड़ रहा है, इसलिए सर शायद कॉमेडी कक्षा में हम वापस जुड़ जाएंगे। मैदान पर 23 पर पहुंचा टीम का स्कोर। हमारे साथ मकरम भी पहुंचे। मकरम लाड, आपका भी स्वागत। थोड़ी से देर से पहुंचे सुबह, लेकिन ये हमेशा दुरुस्त पहुंचे। हमें शुरू कर भी कहा था, 2 दिन हम कह भी रहे, उनका आने का टाइम हमेशा फिक्स रहता है, लेकिन जाने का जो उनका टाइम रहता है मकरम सर का, वो थोड़ा सा मुश्किल रहता है 19-20 का। लेकिन फिलहाल हमारे साथ जुड़ जाएंगे। 54 रन जिससे पीछे, उसके जवाब में टीम का स्कोर पहुंचा 23 रन पर। ऑफ टर्म के मार्गे को खेला कवर पर, हालांकि खिलाड़ी पीछे, इसका मतलब 1 रन बकरने 1 रन के साथ खा खुला यहाँ पर, और 1 रन का मतलब टीम का स्कोर पहुंचा इस समय पर, जो कि बैटिंग कर रहे हैं लक्ष्मीकांत मैदान पर मात्र 7 रन पर, और टीम पहुंची 24 रन पर। 54 का पीछा करना मतलब अभी 30 रन की आवश्यकता मैच में, जिससे पीछे ये मकरन सब कुछ जानकारी, और शुरू में मकरन जैसे आए ना, सबसे जानकारी आपको सब मिलेगी आज। और इस बार अब पिच के अलावा हवा में कवर पर खिलाड़ी पीछे रखा, कुछ पल हवा में गेंद जरूर थी, लेकिन कॉल देखिए, एक बहुत सुंदर कॉल, जहां पर 1 रन था, वहां पर दूसरा रन भी मैदान पर बना, और 2 रन के साथ टीम का स्कोर मैदान में चला। ब्राह्मणो भागायत टीम जो कि बैटिंग करी इस समय पर, और कुल स्कोर बनता इस मैच में 26 रन पर। 28 की अभी तक जिससे पीछे आवश्यकता इस मैच में। और फिर से कवर बाउंड्री पर, क्या सुंदर, जो कि देखिए बिल्कुल क्या वहां पर टाइमिंग देखिए, और सबसे बात कि वो पोजीशन देखिए, शॉट खेलने के बाद कम से कम 3 रन बनने चाहिए मैदान पर, और ये तीसरा भी रन मैदान पर बनता हुआ। बिल्कुल सर स्थिर रखा, बिल्कुल पैर बाहर निकला, और बल्ला बिल्कुल लाइन में गेंद के, सिर्फ हवा टाइम किया, और टाइम की गेंद को हवा में गैप में खेला। हालांकि उतनी टाइमिंग हुई नहीं है गेंद अन्यथा वो चौवा था, लेकिन 3 रन वहां पर बने, और 3 रन के साथ 29 पर पहुंचा टीम का स्कोर मैच में। सदा स्पोर्ट बागवाड़ी टीम इस वक्त बॉलिंग कर रही, 54 रन बनाए मैदान पर, जिससे पीछे रखा सामने जो लक्ष्य, उसका पीछा करते इस मैदान पर ब्राह्मण बागवाड़ी टीम इस मैच में। ऑन साइड पर फुल टॉस गेंद स्क्वायर लेग हम्पर के ठीक बगल से, देखिए वहां पर क्या खराब फील्डिंग, और शायद वहां पर भी रन मिलेंगे 4 मैदान पर। जहां पर 1 रन था, वहां पर निकला चौवा, और चौवे के साथ उन्होंने इजाफा पहुंचा इस समय पर 33 रन पर मैदान पर। देखिए इक्का दुक्का बनता हुआ मैदान पर, पहला रन 1 निकला, दूसरी गेंद पर 2 रन निकले, तीसरी गेंद पर 3 रन निकले, और चौथी गेंद पर 4 रन निकले मैदान पर। अब देखिए हेलमेट पीछे है नहीं, इसका मतलब वाइट के साथ ही 5 बन सकते, अन्यथा प्रथमेश एक या फिर 2 के साथ वो चौवा निकलेगा तो। ओ देखिए गेंद फुल टॉस गेंद, और लॉन्ग लेग स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर निकल रही गेंद, और इशारा अंपायर का पहुंच चुका है यहां से 6 रन के लिए। लक्ष्मीकांत जो कि इस वक्त मैदान पर कुल मिलाकर 2 सिक्सर, 1 सिंगल, और बात में अगर बात बताई जाए 2 सिंगल और 1 चौवा मैदान पर, मतलब अपने निजी टोटल पर लगे 18 रन पर बैटिंग कर रहे, उसमें से अगर बात बताई जाए तो कुल मिलाकर 8 गेंदों का खेल हो चुका है इनके तरफ से देखा जाए तो। यहाँ पर देखिए 54 का पीछा करती हुई टीम का स्कोर पहुंचा 39 पर। वापस खेल मैदान में चलेगा, जिस तरह से लक्ष्मी जो कि स्ट्राइक पर, पहली गेंद पर सिंगल, उसके बाद 2, उसके बाद 3, उसके बाद चौवा, उसके बाद 5वीं गेंद पर छक्का। क्या
छठी गेंद पर भी कुछ उस तरह से आलम रहेगा मैदान पर, जिसमें से अब 5 के रन बचे इस वक्त इस खेल में चलाने। ओ लो फुल टॉस, बिल्कुल कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेला लॉन्ग ऑन पर और 1 रन के साथ यह ओवर अब समाप्त हो चुका है। इस ओवर से अगर बात बताई जाए तो रन भरपूर निकले, क्योंकि टीम का स्कोर मैदान में पहुंचा 40 रन पर और 2 ओवर जबकि खेल बना था मैदान पर, अगर बात बताई जाए तो 23 रन का, और अभी तक लगभग 17 रन का यह ओवर निकला मैदान पर और 17 रन के साथ मैच ऑन हो गया। अंतिम खेल बचा हुआ 18 गेंदों का, जिस पीछे इस समय पर मात्र 14 रन की आवश्यकता, 15 रन मैदान पर। सुशांत के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, गेंदबाजी पर और बल्लेबाजी पर जो कि वही खिलाड़ी अभी तक लक्ष्मीकांत मैदान पर। सुशांत के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, कवर को पीछे रखा, सुशांत ने पॉइंट को बिल्कुल सामने रखा आंखों के बल्लेबाज के। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर, सिर्फ कलाया मोड़ी, टाइमिंग देखिए, हालांकि गेंद ने काटा बदला, सिर्फ काटा नहीं बदला वहां पर, देखिए और 1 रन मिल सकता है, 2 रन वहां पर बन जाएंगे, लेकिन सुशांत ने कहा, सुशांत वहां पर गेंदबाजी करे जहां पर स्ट्राइक पर लक्ष्मण ने कहा वहां पर कि आवश्यकता नहीं है, कि ये लक्ष्य अब आसान लग रहा है। 42 पर पहुंचा टीम का स्कोर, मात्र 12 रन जिससे पीछे। एक जानकारी हमें मकरंद लाड़ दे इस मैदान पर। एक बेहतरीन स्कोरिंग आज के पूरे दिन पर रहेगी, मैच में शाम तक वो देखने को मिल सकती है। ओ फुल टॉस गेंद, खराब गेंद, और खराब गेंद पर जो लेना चाहिए समाचार ना वो मिल चुका है मैदान पर। गेंद निकली स्कोरलेस सीमा रेखा से पार, 4 रन के लिए, मात्र जिससे पीछे 8 रन की आवश्यकता। इसके बाद तो तेजस स्पोर्ट आनंदवाड़ी, उनके साथ कौन खेलेगा ये बताने वाला मुकाबला अब लग तो ऐसा रहा है कि सदा स्पोर्ट जो कि ब्राह्मण बाग वाली टीम इस समय पर बिल्कुल दरवाजे पर है जीत के, मतलब कुछ ज्यादा रन नहीं बनाने पड़ेंगे क्योंकि विकेट हाथ में है, और इसके बाद 2 और भी बचे हैं मैदान पर। ऑफ टर्न के बाद कट किया, गवा में रखा कवर पर, खिलाड़ी पीछे है, इसका मतलब ये आराम से उस कैच को दूसरे तीसरे प्रयास में जो कि दूसरे खिलाड़ी ने रिले कैच लपकाएगा वहां पर, और ये आउट मैदान पर। शायद पहले प्रयास में छोड़ा, दूसरे प्रयास में छोड़ा, रिले कैच में दूसरे खिलाड़ी के हाथ में पहुंचे, उसने भी पहले प्रयास में छोड़ा, तीसरे प्रयास दूसरे प्रयास में उसने भी छोड़ा, बिल्कुल बराबरी प्रयास में छोड़ने की हुई, लेकिन आखिरकार उस कैच को लपका। लक्ष्मण की बारी, जो कि छोटी बारी, 16 रन की। पच्चीस रनों की एक छोटी, एक महान बारी का अंत मैदान पर, इसमें 1 सिक्सर, 2 चौके शामिल मैदान में। अब का छोटा नया बल्लेबाज पहुंच चुका मैदान पर, इस वक्त मात्र 8 रन जिससे पीछे। यश के हाथ में बल्लेबाजी का मोर्चा। पहले शायद लगा था कि कवर पर गेंद बिल्कुल सीमा रेखा से बाहर जाएगी, लेकिन गेंद बिल्कुल खड़ी हो गई, वहां से वो सफलता मिली, लेकिन मैं तो कहूंगा शायद देर हो गई सफलता की। स्कर्ले को पीछे रखा, मिड विकेट, लॉन्ग ऑन पीछे, लॉन्ग ऑफ पीछे, कवर पर खिलाड़ी वो भी पीछे, स्लिप लेग स्लिप, वो दोनों खिलाड़ी सर्कल के अंदर, एक मिड ऑफ और एक बैकफुट पॉइंट पर। ओ देखिए गति, गति सबसे अहम बात, गति के साथ ये बिल्कुल बीट हो गए, गेंद निकली विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन के साथ मैदान पर। देखिए आपने जब गति बढ़े ना, तेज की गेंद को बिल्कुल परखा वहां पर, लेकिन जब तक वो पीछे जाकर उससे शॉट को बिल्कुल जगह बना पाते, गेंद विकेट कीपर के हाथों में निकली, मतलब क्या गेंद बजे मैदान में, कि यहां से मैच बच पाएगा मैदान पर। और इस बार हवा में पॉइंट पर खेला गया, एक सिंगल के लिए, और गेंद पॉइंट सर्कल के अंदर खड़ी हो गई, पॉइंट के खिलाफ ने कोई गलती नहीं की वहां पर, वो सफलता दिलाई। 2 विकेट एक ही ओवर में निकले, मतलब अंतिम 4 गेंदों पर निकले टोटल, मतलब रन अगर बात बताइए अंतिम 3 गेंदों पर कुल मिलाकर एक भी रन नहीं निकला, विकेट निकले 2, 4 विकेट यहां से निकल चुके हैं मैदान में वापस, मतलब खेल अब समाप्त हो चुका है यहां से लेकर अगर बात बताई जाए तो 46 का। चारों विकेट सुशांत के खाते में जा चुके। अभी तक पहला ओवर भले ही थोड़ा सा महंगा रहा हो, लेकिन सुशांत की अगर बात बताई जाए
तो पहले ओवर में 7 रन, उसके दूसरे ओवर में अभी तक अगर 6 रन 2 विकेट, मतलब क्रूशियल बॉलिंग। लेकिन अविनाश मैदान पर मोर्चे पर नए खिलाड़ी के रूप में बल्लेबाजी पर स्ट्राइक पर। पहले लग रहा था लगभग ये मुकाबला आराम के साथ समाप्त हो जाएगा, लेकिन अब लग रहा है मैदान में थोड़ी सी हलचल हो चुकी है। अगर 2 विकेट और मिल जाए तो मैच वापस कब्जे में इस वक्त सदा स्पोर्ट बागवाड़ी टीम के सामने। लेकिन क्या आने वाला बल्लेबाज नौस्टा की बल्लेबाज के लिए मौका देगा मैदान पर? नौस्टा का बल्लेबाज अभी तक डटा हुआ, जो कि इस वक्त प्रतीक अविनाश मैदान पर। अंतिम गेंद इस ओवर की, इस मैच में अगर बात बताई जाए तो ऑन साइड पर लॉन्ग लेग सीमा रेखा पर गेंद निकल रही है, 1 बाउंड सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। 50 रन जबकि मैदान में पूरे हो चुके हैं और अब 12 गेंदों का खेल मैच में बचा हुआ, जिससे पीछे प्रति ओवर 2 रन बनाने पड़ेंगे 4 रन के लिए। अब कुछ ज्यादा मीटिंग भी नहीं लगानी पड़ेगी, क्योंकि 2 रन प्रति ओवर इस मैदान पर, जहां पर आउटफील्ड बहुत अच्छी है और पूरा जो बिल्कुल मैदान खुला है ना, इसलिए शायद कहीं पर भी आप बैटिंग कर सकते हैं। लेकिन क्रिकेट में हम बहुत बार कहते हैं क्रिकेट अनिश्चितताओं का खेल, कभी भी कुछ भी हो सकता है, कुछ बताना इतना आसान नहीं रहता। लेकिन फिलहाल लग तो ऐसा रहा है, क्योंकि विकेट हाथ में है और शायद अगर 2 ओवर बचे तो मतलब मैच सामने से बागवाड़ी टीम, अगर बात बताई जाए ब्राह्मणदेव बागवाड़ी टीम के बारे में, बागायत टीम के बारे में, तो यहां से ये मैच है उनके लिए आसान हो जाएगा, क्योंकि सेट खिलाड़ी प्रतीक अब स्ट्राइक पर रहेगा। नॉन स्ट्राइक पर अविनाश, जो बाउंड्रीज लगाकर अभी तक एक अहम भूमिका मैदान पर निभा चुका है। इस बार ऑन साइड पर लेग स्लिप के बगल से शायद पहला रन बहुत तेज निकला, गेंद को रोकने का सिर्फ प्रयास रहेगा, गेंद निकली सीमा रेखा से बाहर और इसी के साथ ये मुकाबला जीता ब्राह्मणदेव बागायत टीम ने। उनके साथ कौन लड़ेगा अब हमको जरूर बताएंगे। उनका मुकाबला होगा तेजस स्पोर्ट आंगनवाड़ी के साथ। दोनों कप्तान जल्दी टॉस के लिए पहुंचे, लेकिन फिलहाल मकरन लाड़ के पास लेके चलते, लाड़ के पास लेके जाए मकरन के पास। मकरन सर, मैन ऑफ द मैच का कौन रहेगा प्रबल दावेदार? प्रदीप सर आराम से, बिल्कुल। इसके बाद का मुकाबला होगा तेजस स्पोर्ट आनंदवाड़ी वर्सेस जो कि विजेता टीम, जो कि अभी अभी जो विजेता टीम हुई है ब्राह्मणदेव बागायत टीम, जो मैच जीती है। कप्तान से भी रिक्वेस्ट है कि दोनों कप्तान यहां पर पहुंचे इस वक्त टॉस के लिए। लेकिन चलते हैं मैन ऑफ द मैच की तरफ। लक्ष्मीकांत मैन ऑफ द मैच जो कि बनता हुआ 25 रनों की एक लाजवाब बैटिंग मैदान पर। और गेंदबाजी में अगर बात बताई तो लक्ष्मण ने कोई गेंदबाजी नहीं किया, मतलब आइए जो कि लक्ष्मीकांत मैन ऑफ द मैच।